हॅलो. हो हो, नळ लीक होतोय. तुम्ही जर वेळेवर नाही आला ना तर घरभर पाणी होईल. तुमचं सामान घेऊन लवकर या. अंबर सोसायटी. हो, मी वाट बघतीये. हो हो हो. का झालं? तू का अशी बघतेस माझ्याकडे? फक्त मीच नाही बघते, देव बाप्पा पण बघतोय. काय? तू मुद्दाम माझ्या फ्रेंडला कारल्याची भाजी देतीस ना? तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे, तू मुद्दाम करतेस. म्हणून देव बाप्पाने तुला शिक्षा केली, नळ बिघडवलाय. तू जरा जास्त बोलते असं नाही वाटत तुला? तुला असं नाही वाटत मी बरोबर बोलते? कारल्याची भाजी मला आवडते आणि ती चांगली असते शरीरासाठी पण सगळ्यांनाच नाही आवडत ना. आपण या विषयावर नंतर बोलूया. मला शेफाली मावशीला पण फोन करायचा. हॅलो. हा बोल ना. अगं ऐक ना, इथे घरी नळ लीक झालाय, त्यामुळे मी प्लंबरची वाट बघतीये. ओ अच्छा. मग? अरे मग असं काय करतेस? घारतोडले सरांना जाऊन सांग ना. तेच अजून आले नाहीयेत ऑफिसला. मग समीर सरांना सांग. अरे यार नाही यार, तुला उशीर होतो तर नेहमी नेहमी मीच का सरांना जाऊन सांगायचं? मी नाही सांगणार. तू एक काम कर ना, तूच फोन कर आणि तूच सांग. Yes. Have you checked the survey report from US office? सर्व्हिसचं काय आली नाही अजून? हा आली आहे त्यांची फाईल, म्हणून मी विचारतो तुला. नेहाबद्दल बोलतोय मी, दिसत नाही अजून आलेली ती. नेहा? हो आली आहे नेहा. आली? मला कशी नाही? अरे वळू नको. ती बघतीये तुझ्याकडे. माझ्याकडे बघते? एक टक. काय बोलतो? प्रेमाने बघते, रागाने बघते? एका डोळ्यात तर प्रेम आहे. म्हणजे मग एका डोळ्यात आहे प्रेम, एका दुसऱ्या डोळ्यातही प्रेमच आहे. मग सरळ सांग ना प्रेमाने बघते म्हणून. अरे काय आली काही आली बिली नाहीये नेहा. तू घारतोंडे फिरतोय मागून, डोक्यावरनं रुमाल फिरवत. काहीतरी आपलं 2 मिनिटं खोटं बोललं असं काय बिघडलं असं तुझं? अरे आवडत होतं ना मला. तू म्हणत होतास की ती बघते माझ्याकडे, प्रेमाने बघते. मला किती आनंद होत होता. पण नाही, मी असा खुश आनंदी झायला तुम्हाला बघवतच नाही. बोलायचं ना 2 मिनिटं अजून खोटं. तुला ना मामा व्हायचंच नाही. काय? अरे काय संबंध? काय फोन आलाय तिचा, नेहाचा. बस कर आता पोरकट चाय. कळलं ना? फोन आलाय बघ. येशीचा ये, तिला उठवायला आली नेहा. उठ ना नेहा, आली उठण्यात. अरे नेहाचा फोन आहे, घे ना. समीर काय करतोय? फोन आलाय तिचा, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल, घे बघ काय बोलते. अरे हो, एक मिनिट. हा बोल नेहा. हॅलो समीर सर. काय झालं? काय झालं? सर इथे एक प्रॉब्लेम झालाय माझ्या घरी. काय झालं? काय तुम्ही नीट आहात ना? म्हणजे तुम्ही सेफ आहात ना? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही मला काय नाही झालंय. फक्त कुणी गुंड घुसलेत का घरात? कुणी काही धमकी वगैरे दिली का? कुणी काही बोललंय का तुम्हाला? सर 1 मिनिट शांत व्हा. एवढं हायपर व्हायची गरज नाही. एवढं काही झालं नाही. अच्छा ओके, तुम्ही मग जरा शांत हो, काही प्रॉब्लेम नाहीये. अरे पण शांत कसं होणार? तुम्ही आता म्हणालात ना काहीतरी प्रॉब्लेम झालाय काहीतरी, म्हणून मी हायपर झालोय. तेच सर, घरी नळ लीक झालाय, त्यामुळे जोवर प्लंबर येत नाही तोवर मी घराबाहेर पडू शकत नाही. हेच सांगायला फोन केला होता तुम्हाला. अच्छा ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही नाही आलात तरी चालेल. काय झालं? नाही या म्हणजे सगळं काम झाल्यानंतर वेळ सगळं घेऊन तुम्ही मग ऑफिस मध्ये या. ओके नेहा? हो सर. थँक्यू, टेक केअर. घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय ना? आलं ते लक्षात माझ्या. अर्धवट ऐकलं मी. लागा कामाला. तिच्या घरी प्रॉब्लेम झालाय, आपल्याला काय. चला बसा. कामालाच लागायचंय. उठा. उठा काय उठा, बसा. कामाला लागा, काम करायचंय खूप. उठा, कामाला जायचंय आपल्याला. उठा.
अरे काय बोलतोस तू? अरे तिकडे नळ लीक झालाय, पाणी वाहत आहे घरात. कुठल्या घरात? आपल्या जे घर विकत घेतलंय ना आपण, मी ज्या घराचा घर मालक आहे त्या घरात. भाडे करू माझे प्रॉब्लेम मध्ये, ते घर मालक म्हणून मला जाऊन बघायला नको? माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. बाप रे, आपल्या पॅलेस मध्ये किती तोटे आहेत हे तरी माहिती का तुला? तो मुद्दा नंतरचा. आत्ता हा प्रॉब्लेम आहे, तो आपल्याला सॉर्ट करायला नको का? ठीक आहे, कळलं. तुझा मी इथे काम करत बसतो. मी एकटा जाऊ? चल. अरे मी काय करू तिथे? इथे काम करतो मी. चल. काय? अरे US वरनं कॉल आलाय ब्रो. आई तू ते बांधते तरी त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. माहितीये बाळा, पण प्लंबर येईपर्यंत मला करावं लागणार ना, नाहीतर पाणी असं गळत राहिलेलं चांगलं नाही ना. नळाला आजच बिघडायला हवं होतं. जोवर तो प्लंबर नाहीये तोवर मला ऑफिसला नाही जाता येणार. आई आपण मंडू काकांना सांगूया का? नाही, ते उगाच आणखीन गोंधळ घालते. बाळा बघ, तो प्लंबर आला असेल. बच्चा कसा आहे तू? मी बरी आहे. तुम्ही इथे कसे? नाही म्हणजे मला असं सांगितलं की इथे काहीतरी लिकेज आहे म्हणून. मग नाही म्हणून घर मालक म्हणून आय थॉट मला बघितलं पाहिजे ना, माझ्या भाडेकरूंना काही प्रॉब्लेम होता कामा नाही. म्हणजे मला कळेल का एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे? माझा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही घरात पाऊल ठेवा. म्हणजे अट क्रमांक 1, यशवर्धन चौधरींनी माझ्या घरात पाऊल ठेवायचा नाही. आठवतंय ना? अरे तिला सांग, ती सुद्धा एक अट मोडतीये ना. घरमालकाचा म्हणजे तुझा उल्लेख एकेरी करायचा असं ठरलंय ना. मग गो अहेड. नाही, एक्सक्यूज मी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. म्हणजे जसं मी एक अट मोडली आहे तशी ऍक्च्युली तू पण एक अट मोडली आहेस. आणि ती अट अशी आहे की भाडेकरूंनी घर मालकाला एकेरी हाक मारायची. सो तू जर का माझी अट फॉलो करणार नसशील तर मी पण तुझी अट फॉलो करणार नाही. भाडेकरूंनी घर मालकाला एकेरी हाक मारायची. सॉरी नेहा, माझा नाईलाज आहे, पण आता तुझाही नाईलाज आहे. आज मला पुन्हा एकदा तू यश म्हणून हाक मारणार आहेस. कम ऑन नेहा, तुझ्या तोंडून माझं नाव ऐकायला माझे कान आतुर झाले. घरमालक, घरमालक, तुझ्या घरी नळाचा प्रॉब्लेम. तू तुझ्या बरोबर प्लंबर आणलायस ना? घरमालक, तू तुझ्या बरोबर प्लंबर आणलायस ना, तर फक्त त्यालाच आत जायची परमिशन. तू बाहेर थांबायचं. ऑड वाटलं तरी तिचा मुद्दा बरोबर आहे. आपली जी अट आहे ती आपल्या अंगलट आली. प्लंबर शुअर.
प्लंबर. हा काय प्रकार आहे? मी प्रकारे तू प्रकारेस? प्लंबर, युनिव्हर्सिटी ऑफ येल, प्लंबिंग पास आउट. कधीपासून कधीपासून? हे बघ, आपल्या भाडेकरूंना फार त्रास होता कामा नये. लवकर कामाला प्लीज. तिथे बेडरूम आहे, हा किचन या बाजूला. ओके. घरमालक, एक मिनिट, आधी बूट बाहेर काढ. तिथे काढावे लागतात. ओके. So, आत. तुम्ही बसा. नाही म्हणजे किती वेळ उभ्या राहणार? बसून घ्या. प्लंबरचा नंबर आहे, फोन करून विचारू. काय प्रकार आहे हा सगळा? म्हणजे तुला काय वाटतं? मला कळत नाहीये काही? तू तू प्रयत्न करतोय मी तुला चांगलंच ओळखते, यश म्हणून. घरमालक म्हणून. बॉस काका, हा ना तुम्हाला दुरुस्त करायचं मी केव्हापासून सांगतेय. अगं मला माहिती आहे ते. थोडं थांब ना, मी करतोय ना प्रयत्न. जमेल ना तुम्हाला? जमेल ना म्हणजे काय? माझ्या आईने खूप काय प्रयत्न करून बघितले, तिला नाही जमलं म्हणून तुम्हाला विचारतेय. अच्छा, आईला नाही जमलं का? ठीक आहे, नाही ठीक आहे, हा नळ दुरुस्त होईल. पण मला सांग परी, नेमकं झालं काय होतं ग? ते नाही सांगता येणार, पण आई म्हणाली अचानक झालंय. तिने सांडशी घेऊन दुरुस्त करायचा प्रयत्न केला, काही उपयोग झाला नाही. सगळ्यात तर मी बाहेर पळाली. का तू का बाहेर पळाली? असलं काही घडलं ना, आईची खूप चिडचिड होते. अच्छा. त्यात काय विचारलं तर सगळा राग माझ्यावर काढते. तुम्ही खरंच प्लंबर आहात ना? काय? कारण तुम्ही काही करत नाही आहात, नुसतं टाइमपास करताय. तुमच्या जागी आमचे बंडू काका असले असते ना, इतके नळ पण दुरुस्त झाला असता. वा रे वा, तुमचे बंडू काका काय सुपरमॅन आहेत का? नाही, ते चॉपरमॅन आहेत असं बोलतो ओजस. चॉपरमॅन? त्यांनी माझ्यासाठी हेलिकॉप्टर बनवलं होतं. हेलिकॉप्टर बंडू काकांनी? हो, चला ते त्यांच्या घरी तुम्हाला दाखवते. नाही आता नको आपल्याला हे काम करायचंय. थांब आता. त्यांनी बनवलेलं पतंग मुनला टाळी देऊन परत येतो. अच्छा. तुम्हाला एक नळ दुरुस्त करता नाही येत. माझ्याकडे पाच बसू नका, पटकन कामाला लागा. अरे आता मलाच सांगायला लागेल तुम्हाला काय करायचंय ते. वा रे वा, सांग मग आता. नाही ऐक ना, म्हणजे तुला अजून काही कामं करायची असेल तर तू प्लीज करून घे. कारण सी प्रॉब्लेम सॉर्ट होईल, डोंट वरी. समीर ना या कामांमध्ये एकदम एक्सपर्ट आहे. म्हणजे तो प्रत्येक कामात एक्सपर्ट आहे. जे काम हातात घेतो ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही तो. सो रिलॅक्स. हे सगळं तू मला का सांगतोस? घरमालक नाही, इतक्या करता सांगतोय की अजूनही काही कामं करायची असतील, पेंटिंग, कार्पेंट्री, असं काही राहिलं असेल तर यु नो बिंदास तू सांग. काय ना, तू हे घर विकत घेण्याच्या आधी इथे जे राहत होते ना, त्यांनी घराची खूप छान काळजी घेतली आणि पुढे पण घेतली.
त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. घर मालक, तू हे सगळं बोलत असशील तर मी तुला विचारू शकतो की तू हे सगळं मुद्दाम मला का बोलून दाखवतेस? म्हणून सांगते, कारण आता नळ बिघडला ना, तर तू प्लंबर घेऊन आला. उद्या गॅस संपेल, मग तुम्ही सिलेंडर घेऊन याल. तुमचा त्रास कमी होण्यासाठी सांगते. जशी तुम्हाला आमची म्हणजे भाडेकरूंची काळजी आहे ना, तशी आम्हाला पण घर मालकाची खूप काळजी आहे, म्हणून बोलते. टोमणा मारतेस ना मला? तू तुझ्या भाडेकरूशी बोलतोय, कळतं ना तुला घर मालक? थोडं पाणी मिळेल का? नाही, अग्रीमेंट मध्ये कुठे मेन्शन नाहीये म्हणून विचारावं लागतं. परी, बाळा एक ग्लास पाणी आण. कोणाला पाणी हवंय? घर मालकाला. थँक्यू माझा बच्चा. अट क्रमांक 2, यशवर्धन चौधरींनी माझ्या घरातल्या कुठल्याही मेंबरशी संबंध ठेवायचा नाही. आई, एक प्रॉब्लेम झालाय. आता काय झालंय? बॉस काकांना काहीच काम येत नाही, फक्त बोलताच येते. कामाबद्दल काहीच कळता नाही येते. आधीपेक्षा जास्तीच बिघडवून ठेवले. बाळा, तू काळजी करू नकोस. ते आलेत ना, शेवटी त्यांनाच सगळं दुरुस्त करायचं. आणि न करून कसं चालेल? घरमालक आहेत ना ते. अहो बॉस काका, अजून किती वेळ? आटपा ना लवकर. परी, थोडं थांब, मी करतोय ना. अहो माझ्या आईला ऑफिसला जायचंय, तुमच्यामुळे तिला उशीर होतोय. माझ्यामुळे? अरे वा, करतोय ना. आता 10 मिनिटात हे करेन. ओके, तोपर्यंत शांत उभी राहा. करणार आहे म्हणजे करणार आहे. दे टाळी. नाही, तुमच्या तोले. अरे वा, करतोय मी. थांब जरा. अहो बॉस काका, तुम्ही हे काय करताय? कधी कधी मोठ्या गोष्टी रिपेअर करताना त्या अशा छोट्या छोट्या चुका होत असतात. थोडं थांब, मी करीन रिपेअर. ओके, थांब 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 जरा. काय करतेस तू? कुठे चाललीस? मी आईला तुमचं नाव सांगायला जाते. आता आई, मी तुझ्या पाया पडतो, तू बाहेर जाऊ नको, इथेच थांब. अहो तुम्हाला काम जमत नाही तर त्याचं काय करू मी? अगं, मला काय शाळेमध्ये प्लंबिंगचा कोर्स शिकवलाय का? थोडा वेळ लागेल ना, मी करतो ना आता रिपेअर. थांब जरा. हा, तोपर्यंत एक काम करायचं, बस. नाही, ते ओलंय. वा रे वा, मग हे काय कोरडं आहे का? चला बसा वर. बसता सुद्धा येत नाहीये. निदान ओटा तरी मोठा करून घ्यायचा ना आईला सांगून. तुम्ही नक्की प्लंबर आहात ना? अरे देवा, भाजी ठेवली ती करपली असेल.